समोर असेल दत्ता. पंचांचा इशारा आलाय. मॅच झाली आहे इथून सुरुवात. अगदी नितीन थोड्याच वेळात रनअप मध्ये सेटअप करून धावण्यासाठी सज्ज होईल. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय नितीन धुले. समोर दत्ता कराडे. अगदी मोठ्या मॅच मध्ये अगदी आपण नितीन धुलेला पाहताय. अगदी बरेचसे मैदान या गोलंदाजाने गाजवले त्याच्या गोलंदाजीच्या मार्फत. अगदी मोठं नाव आहे या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंट त्याने ओपन ऑल इंडिया ओपन मधून सुद्धा जाऊन त्याने गोलंदाजी केली आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण त्याला त्याची गोलंदाजी करताना पाहिलंय. त्याच्या समोर आणखी एक चांगला दर्जेदार खेळाडू आहे. मला माझे साथी समालोचक सांगतायत पालकमंत्री चषक सुद्धा खेळलाय नितीनचा हा बॉल हलकी अगदी वेगवान बॉल होता. ब्लॉकल मध्ये टाकला. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा तिथे उपयोग करण्यात आला. तत्पूर्वी अगदी आपण पाहताय मिड विकेट मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. पहिल्याच चेंडूवरती खातं उघडण्यामध्ये यश प्राप्त झालंय. ते श्रवण रॉकर्स या टीमला या एका धावेच्या साह्याने श्री गणेशा झालाय. एकूण धाव संख्या 1 ने वधारली आहे एकाच धावेवरती. नितीन धुले पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर अगदी आपण पाहताय आता न्यू बॅट्समन असेल अनुज. दोन्ही राईट हँडेड बॅट्समन. त्यांच्या समोर एक लेफ्ट हँडेड हाताचा गोलंदाज तिथे असेल. इथे हा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी अगदी आपण तिथे पाहताय. वेगावरती स्वार झालाय नितीन धुले. अशीच गोलंदाजी त्याच्याकडून अपेक्षित आहे त्याला त्याच्या संघाकडून. जर त्याला ही मॅच जिंकायची असेल कमीत कमी धावांपर्यंत तुम्हाला तिथे श्रवण रॉकर्स या टीमला रोखावं लागेल. त्यांची सुद्धा गोलंदाजी युनिट चांगलं आहे हे नितीन धुलेला निश्चितच माहीत असणार. 2 चेंडूंची फेकी झाली आहे. नितीन धुलेचा पुढचा बॉल समोर अगदी आपण पाहताय अनुजला. अनुसाठीचा हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. कोणतीच चुकी करत नाहीये. झटका क्रमांक 1 इथे बसलाय श्रवण रॉकर्सला. अनुजच्या स्वरूपात देऊया संधी डीजे मास्टरला. एकनाथला अगदी आपण तिथे पाहताय फलंदाजीसाठी इनॅट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपात तो आता फलंदाजीसाठी इथे रवाना झालाय. समोर नितीन धुले असेल. मोठी फटकेबाजी करावी लागेल या P1च्या षटकामध्ये. 30 यार्ड सर्कल बाहेर अगदी आपण तिथे पाहताय. 2च क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला एक क्षेत्ररक्षक अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये. एक क्षेत्ररक्षक इथे चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षकाकडून फंबल पाहायला मिळालं. मिसफील्ड तिथे झाली आहे. किती धावा मिळणार पाहणं गरजेचं असेल. कोणत्याच प्रकारचे तिथे प्रेक्षक नसतील. चेंडू चाललाय सीमारेषा पार. ऑफिशियल्सने आम्हाला इथे सांगितलंय संघर्षमयी क्षणी आलेला हा एकनाथच्या बॅट मधून या इनिंग्स मधला पहिला चौकार. देऊयात पुन्हा एकदा संधी डीजेला. डीजे या 4 धावेच्या साह्याने धाव संख्या पुढे जाऊन पोहोचली आहे. ती 1-5 या अंकांवरती. आता फटकेबाजी केली जातीये ती श्रवण रॉकर्स या टीम कडून. नितीनचा हा बॉल खोलात टाकलाय. फटका अप्रतिम आहे. अगदी क्रिकेट मधील सर्वात सेफ शॉट कोणता असतो ना तर अगदी बॉलरच्या डोक्यावरून मारलेला स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा नॉकआउट मॅचेस मधला या इनिंग्स मधला पहिला षटकार. या संपूर्ण शृंखलेमध्ये नॉकआउट मॅच मध्ये अगदी आपण त्याला पाहताय हाणामारी करताना दिसतोय प्रामुख्याच्या गोलंदाजाविरोधात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. झेलबादची संधी तिथे निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक पॉइंटला करणार नाहीये कोणतीच चुकी. झटका क्रमांक 2 इथे बसलाय श्रवण रॉकर्स या टीमला. ते म्हणजे धाव फलक आपण अगदी पाहू शकताय. 11 धावेंवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा डीजे ला देऊयात संधी.
विचार केला. 12 धावा धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या. अशी मोठी फटकेबाजी करण्याची आवश्यकता तुम्हाला नव्हती. एका षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 12 धाव संख्या एकूण धाव फलकावरती 11 धाव संख्या धाव फलकावरती लगावली गेली. माफी असावी दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी चांगली कामगिरी झालेली P1च्या षटकामध्ये, परंतु एकनाथला तो शॉट खेळायचा होता की नाही त्याला सुद्धा समजलं नाही. अगदी लास्ट मोमेंटला त्याने त्या चेंडूवरती बॅट टाकली. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने कोणतीच चुकी तिथे केली नाहीये आणि झटका दुसरा बसलाय तो श्रवण रॉकर्स टीमला. अगदी पहिल्या षटकामध्ये बसलेले हे मोठे झटके किती महागात पडू शकतायत. आता यापुढील येणाऱ्या 4 षटकांमध्ये पाहायला मिळतंय का पाहणं गरजेचं असेल. अगदी जर श्री विरा 11 बीड संघाचा विचार केला 1 ते 2 क्षेत्ररक्षक ते कमी घेऊन खेळतायत या मॅच मध्ये, त्याचा संपूर्णपणे फायदा उचलण्याचा काम इथे करतोय का श्रवण रॉकर्स पाहणं गरजेचं असेल. नवीन बॉलर आपण आता गोलंदाजी मार्क वरती पाहताय तेजसला. अगदी दूरच्या एंड वरून गावठाण एंड कडून गोलंदाजीसाठी तो सज्ज झालाय. 10-12 पावलांचा रनअप घेऊन समोर फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल तो दत्ता कराडे. हा बॉल चेंडू बॅटला ब्रश झालाय का आणि विकेट. इथे झटका क्रमांक 3 इथे बसलाय. अगदी महत्वपूर्ण विकेट मिळाली आहे. गोल्डन विकेट या मॅच ची मिळाली आहे ती श्री विरा 11 बीड संघाला. देऊयात पुनश्च एकदा संधी डीजे. डीजे दत्ता कराडेला सुद्धा माहिती होता बॅट टाकायची गरज नाहीये. गॅप त्याला दिसत होती कव्हर्स रिजन मध्ये. त्या गॅप मध्ये त्या चेंडूला ढकलायचं होतं, परंतु स्वतःची विकेट तिथे सॅक्रिफाईस करून बसलाय. नितीन धुलेने कोणतीच चुकी केली नाहीये यष्ट्यांच्या पाठी. अगदी गोलंदाजाचा जर विचार केला ना तेजसचा बराचसा अनुभव आहे त्याला या संपूर्ण क्रिकेटमध्ये. अगदी बीड संघासाठी सर्वप्रथम त्याने खेळ करताना आपण त्याला पाहिलाय बऱ्याच वर्षांमध्ये. तेजससाठी हा हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह करायचा होता. मिसकम्युनिकेशन झाल्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तेजसच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. इथे लगातारची दुसरी विकेट घेण्याची संधी निर्माण झाली असती रनआउटच्या स्वरूपामध्ये. तेजसने थोडीशी खराब कामगिरी आपण तिथे पाहताय. तिथे अगदी पाहायला गेलं तर कव्हर करण्यासाठी कोणताच क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हता. या एका धावेच्या साह्याने 12 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला परतलेत. नवीन बॅट्समनचा जर विचार केला आदेशला आपण तिथे पाहिला आणि त्याच्या समवेत अगदी आपण फलंदाज पाहताय महेशला. इथे पार्टनरशिपची गरज असेल श्रवण रॉकर्स टीमला. इथे स्लोवर बॉल होता, फसवा बॉल होता. अगदी गुड लेंथ वरती हिट केलं या बॉलला. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजा दरम्यान. या एका धावेच्या साह्याने 3 बाद 13 अशी एकूण धाव संख्या धाव फलकावरती लगावली गेली आहे. आता आदेशला आणि त्याचबरोबर त्याच्या समवेत महेशला अगदी पार्टनरशिपची गरज असेल इथून येणाऱ्या संपूर्ण या मॅच मध्ये. अगदी एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला एक चांगल्या सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचून नेऊ शकते. तेजसचा हा बॉल अगदी खोलात टाकले या बॉलला. निर्धाव चेंडूची सांगता इथे केली जाणार का. महेशने कॉल दिलेला धावेसाठी आदेशने त्याला थांबवलंय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण तेजसच्या मार्फत. इथे तुम्हाला कमबॅक करावं लागेल श्रवण रॉकर्स टीमला. 40 ते 45 धावा इथे एक सन्मानजनक स्कोर राहू शकतोय श्री विरा 11 बीड संघासाठी समोर. तशी फटकेबाजी सुद्धा करावी लागेल. तेजसचा बॉल पुन्हा एकदा फसवा बॉल होता. अगदी खोलात टाकलं त्या बॉलला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. कॉर्नर रिजन मध्ये चेंडू आलाय संघर्षमयी क्षणी आलेला. हा एक आदेश मसेच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार. देऊया संधी डीजे मास्टर. सुद्धा मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करेन.
इथे अगदी उचली घेतली बॉलने गुड लेंथ वरती हिट केलं. या बॉलला षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालंय. 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर 3 गडी बाद 17 धावा एकूण धाव फलकावरती लागल्यात. ॲडव्होकेट प्रफुल्लजी देशमुख आणि अतुलजी देशमुख साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपले सुद्धा या वासरीखोंडा प्रीमियर लीग पर्व 7वे मध्ये सहर्ष सहर्ष असे स्वागत करतोय. आयोजकांनी घेतलेली बरीचशी मेहनत अगदी एका महिन्यापूर्वीच या शृंखलेचा डिक्लेरेशन अगदी मला माझे साथी समालोचक शिवमजी लोबी सांगतायत की अगदी 15 दिवसामध्ये ही संपूर्ण शृंखला इथे आयोजित करण्यात आली आहे. अगदी जर प्लेयरांचा विचार केला एकूण 224 प्लेयर आपल्याला अगदी लिलावामध्ये पाहायला मिळाले. त्यांना वेगवेगळ्या टीम्समध्ये 16 टीम्समध्ये डिस्ट्रीब्यूट करणं असेल, ऑक्शन ठेवणं असेल, त्यापासून अगदी 15 दिवसांमध्ये ही संपूर्ण शृंखला त्यांनी उभी केली आहे. संपूर्ण आयोजकांचं मी या संपूर्ण वासरीखोंडा विभागातील सर्व नागरिकांकडून त्याचबरोबर खेळाडूंकडून निश्चितच कौतुक करताना दिसेल. नितीन दुले पुन्हा एकदा रिव्हर एंड कडून अगदी ज्या एंड कडून सर्वाधिक धावा बनवल्या जात आहेत ना तिथूनच नितीन दुले गोलंदाजी करतोय. त्याला सुद्धा माहिती आहे या एंड वरतून धावा वाचवणं अगदी महत्वाचं असेल. पुन्हा एकदा खोलात टाकले या बॉलला. चेंडू बॅटला ब्रश झालाय का पाहणं गरजेचं असेल. निश्चितच पंच ऑफिशियल तिथे डिस्कशन करतील त्यानंतर डिसिजन देतील. अप्रतिम गोलंदाजी झाली आहे आतापर्यंत नितीन दुलेची. या चेंडूवरती विकेट मिळणार का पाहणं गरजेचं असेल. 15 दिवसामध्ये कोणत्याही शृंखलेचं आणि ज्या शृंखलेमध्ये सर्वाधिक जास्त गावं असतील तिथे अशा प्रकारचं आयोजन पूर्ण करणं अगदी हार्ड असतं. तर इथे ऑफिशियल्सने सांगितलं आहे की ते तिसऱ्या पंचांची मागणी त्यांनी केली आहे. थर्ड अंपायर आमच्या समेत ऑफिशियल्स निश्चितच इथे जोडले जातील. हा डिसिजन अगदी एक क्रुशियल डिसिजन राहू शकतोय या संपूर्ण शृंखलेमध्ये. या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये डिसिजन इथून असेल पेंडिंग. तत्पूर्वी या ब्रेकमध्ये देऊयात पुन्हा एकदा संधी डीजे मास्टरला. अगदी तिन्ही अँगल्सने संपूर्ण स्टार टेनिस क्रिकेट वर्ल्डची टीम आपल्याला कव्हरेज करताना दिसतीये. ही वाहिनीच्या द्वारे आपण अगदी पाहताय यूट्यूबद्वारे अगदी आपण पाहताय अगदी जगभरामध्ये ही संपूर्ण शृंखला प्रक्षेपित केली जाते. डिसिजन इथून राहिला पेंडिंग. ऑफिशियलचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. अगदी उन्हाच्या कडाक्यामध्ये ते आपल्याला या संपूर्ण 4 दिवसांमध्ये पंचांच्या भूमिकेत आपल्याला ते पाहायला मिळाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार. डिसिजन अजूनही पेंडिंग असेल. इथून सर्व 4 अँगल्सने ते पाहिलं जाते. पंच इथे सांगतायत नॉट आउट. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पंचांचं चांगलं डिसिजन इथे तिन्ही अँगलने इथे पाहिलंय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. नितीन दुलेचा हा अगदी वेगवान बॉल होता. त्याच्यावरती ड्राईव्ह करायचा ऑन साईडला त्याचा माणस होता. फलंदाज महेशला अगदी आपण तिथे पाहताय. तत्पूर्वी धाव संख्येचा जर विचार केला 17 वरतीच थांबली आहे. 3 गडी बाद इथे झालेत. नितीन दुले पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. अगदी जर त्याच्या रनअपचा विचार केला अगदी 30 यार्ड सर्कल बाहेरून तो रनअप घेताना दिसतोय. वेगवान गोलंदाज आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाज राऊंड द विकेटने. इथे हा बॉल पुल करायचा होता. वेगवान होता. गुड लेंथ वरती हिट केलं. या बॉलला पुल करण्यामध्ये अयशस्वी ठरलाय फलंदाज. पुन्हा एकदा झाली आहे निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत चांगली कामगिरी श्री वीरा 11 बीड संघाकडून अगदी पाहताय आपण. 3 गड्यांना तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. 17 धावा धाव फलकावरती आहेत.
इथे स्लोवर बॉल होता, संपूर्णपणे समाचार घेतलाय या चेंडूवरती. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय हा संघर्षमयी क्षणी आलेला महेशच्या बॅट मधूनचा एक दर्जेदार चौकार. देऊया संधी डीजेला. च्या साह्याने 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. धाव संख्येला आकारणी देण्याचं काम आता महेश इथे करताना दिसतोय. जसा तिथे स्लोवर बॉल दिसला, शॉर्ट पिच बॉल होता, अगदी पूर्ण समाचार घेतला. 4 धावा इथे सहज मिळाल्या गेल्यात. हा बॉल अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला ड्राईव्ह केले या बॉलला. अगदी तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 बाद 22 या अंकांवरती. इथे खोलात टाकले या बॉलला. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग. अगदी वेगवान बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन असेल तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली गेली आहे. 3 बाद 23 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अतिशय चांगली कामगिरी. जसं नितीन दुलेला समजलंय की स्लोवर चेंडूवरती इथे आक्रमण चढवलं जात आहे आपल्या गोलंदाजी विरोधात, त्यानंतर लगेचच त्याने त्याच्या पेसमध्ये व्हेरिएशन्स केले. वेगवान चेंडू फेकण्याची त्यांनी सुद्धा सुरुवात केली आहे. आता समोर पुनश्च एकदा महेशला अगदी पाहताय ज्याने चौकार ठोकला या ओव्हरमध्ये. इथे हा बॉल लोवर फुल टॉस बॉल होता. फ्लिक केला या बॉलला कव्हर्स रिजन मध्ये. पुनश्च एकदा येईल हा महेशच्या बॅट मधून आलेला हा. षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. येणारे 12 चेंडू अगदी महत्वपूर्ण असतील या इनिंग्स मध्ये. कशा प्रकारे इथे धावा केल्या जाणार, कशा प्रकारे धावा बनवल्या जाणार, कशा प्रकारे धावा रोखल्या जाणार, या दोन्ही संघ आता विचार करत असेल. महेशची बॅट अगदी तापली आहे. मोठ्या धावा तो सुद्धा बनवतोय. त्याच्या साथीला अगदी आपण आदेश मसेला पाहताय. परंतु आता गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज येणार या दोन्ही फलंदाजांना रोखण्यासाठी. इथे चांगली कामगिरी करावी लागेल. आई विरा 11 बीड संघाला पहिल्या 2 षटकांमध्ये कमी धावा होत्या. त्यानंतर मात्र आता इथे नितीन दुलेच्या तिसऱ्या षटकामध्ये धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो श्रवण रॉकर्स टीम. आता गोलंदाजी मार्क वरती झालाय सुधीर. हा बॉल खोलात टाकले या बॉलला. ऑन साइडला फटका खेचलाय. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी एक धाव फंबल पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 बाद 29. सुधीरचा जर विचार करायला गेला ना, या आधीच्या मॅच मध्ये जिथे तिसरा सामना अगदी निर्णायक सामना जेव्हा हा संघ खेळत होता ना, 12 चेंडू 16 धावेंची गरज असताना 6 धावा खर्च करत त्याने 4 विकेट मिळवलेल्या असा सुधीर आता गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. समोर फलंदाज अगदी आपण पाहताय आदेश मसेला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार व्यूहरचना आखण्यात येते सुधीरच्या गोलंदाजीसाठी. अगदी हा बॉल स्लोवर बॉल होता. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय. नितीन अगदी आपण त्याला पाहत आहे कोणती चुकी तिथे करणार नाहीये. झटका क्रमांक 4 इथे बसलाय श्रवण रॉकर्स टीमला. तो आदेश मशेच्या माध्यमातून आता कोणता फलंदाज इथे येणार. अजूनही जर येणारे चेंडू पाहायला गेलं 10 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. किती धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जाणार पाहणं गरजेचं असेल. तत्पूर्वी या ब्रेक मध्ये देऊया संधी पुन्हा
येणं इथून बाकी असेल. या 10 चेंडूंवरती अजूनही जर विचार केला 20 ते 21 धावा किंवा त्या पुढील जर धावा आल्या ना तर एक सन्मानजनक स्कोअरकडे श्रवण रॉकर संघ सुद्धा वाटचाल करू शकतोय आणि दुसऱ्या सत्रामध्ये निश्चितच तिथे एक टफ फाईट पाहायला मिळू शकते या दोन्ही संघादरम्यान. क्वार्टर फायनलची दुसरी मॅच इथे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. इथे हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न तिथे चालू आहे. लाईन लेंथ पाहावी लागेल परंतु पंच इथे आम्हाला सांगतायत निर्धाव चेंडूची झाली आहे. पुनश्च एकदा सांगता सुधीरला सुद्धा माहिती आहे का त्याला एक कमबॅकिंग ओव्हर का त्याला एक महत्वपूर्ण षटक इथे टाकायला दिलंय कर्णधार नितीन धुलेने. अगदी या आधीच्या मॅच मध्ये जेव्हा क्वालिफायर मॅच होती तेव्हा 12 चेंडू 16 धाव्यांची गरज असताना 4 विकेट आणि 6 धावा खर्च केल्यात. असा सुधीरला गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा सज्ज होताना पाहत आहे. समोर फलंदाज अगदी आपण पाहत आहे सागरला. सागरचा हा बॉल पुनश्च एकदा फसवा स्लोवर बॉल होता. गुड लेंथ वरती हे सगळे चेंडू तो हिट करतोय आणि निर्धाव चेंडूची झाली आहे. पुनश्च एकदा सांगता सागरला इथे संपूर्णपणे बांधण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते सागर ढोलेने. अप्रतिम कामगिरी अगदी त्याच्याकडून पाहतोय आपण. सुधीर ढोले सुधीरचा हा बॉल पुल कट करण्याचा प्रयत्न तिथे चालू होता परंतु चेंडू जातोय नॉन स्टॉप रिजन मध्ये. यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून आलाय हा दर्जेदार चौकार. पंच 22 आहेत का? बॅटकडे ओके ओके थँक्यू. या 4 धावेने पुनश्च एकदा संघर्षमयी हा चौकार आलाय. अगदी महत्वपूर्ण धोक्याच्या क्षणी मिळालेला हा चौकार. एकूण धाव संख्येचा जर विचार केला ते 30 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. या पुढील जर मॅच पाहायला गेलं ना क्वार्टर फायनल 3 ची मॅच तुमच्या भेटीला येईल. या वासरेखोंडा प्रीमियर लीग मध्ये पर्व 7वे मध्ये वंश 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये 40-40 सरकार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी वारंवार विनंती करताना दिसेन इनिंग्स ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. सुधीर ढोलेचा हा बॉल यष्टी रक्षक चेंडू खाली जज करताना दिसतोय. झेलबादची संधी इथे निर्माण झाली आहे. सागरच्या माध्यमातून बसलाय. या श्रवण रॉकर्स टीमला 5वा झटका 33 धावांवरती. देऊयात संधी पुनश्च एकदा डीजे. नरेंद्रजी गोमारे यांच्याकडून जर मेडन षटक आलं नाही या शेवटच्या षटकामध्ये तर 2000 रुपयांचं तब्बल कॅश प्राइज देण्यात येईल गोलंदाजाला. अगदी खेळाडूला वाव देताना अगदी आपण त्यांना पाहताय नरेंद्रजी गोमारे त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. अगदी जर त्यांचा विचार करायला गेलो ना तर ते मोठमोठ्या संघांचे पुरस्कर्ते राहिलेत आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटवरचं प्रेम पाहता अगदी त्यांना जर विचार केला ना काल झालेल्या स्पर्धेमध्ये श्री 11 सावरोली संघाला त्यांनी पुरस्कृत केलं होतं आणि त्याच संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा मारलंय. नरेंद्रजी गोमारे अगदी या विभागातील एक उत्कृष्ट पुरस्कर्ते म्हटलं तरी काही हरकत नाहीये. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने खूप खूप सारे आभार. अगदी त्यांना अगदी आपण तिथे पाहताय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला कॅश प्राइज सुद्धा लावले त्यांनी निकेशसाठी. मेडन ओव्हर जर फेकली तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. महेश साठीचा हा बॉल फसवा बॉल होता. यष्टी रक्षकाकडून झाली आहे चुकी. लॉंग लेग रिजन मध्ये अगदी आपल्याला सुद्धा माहिती आहे त्या रिजन मध्ये अगदी आउटफील्ड सर्वाधिक फास्ट असते. 22च्या स्वरूपात इथे मिळाल्या 4 धावा. या 4 धावेच्या साह्याने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 5 बाद 37. अगदी चांगली कामगिरी अगदी इथे पाहताय आपण. यष्टी रक्षकाकडून थोडीशी चुकी झाली आहे परंतु फलंदाजांना श्रवण रॉकर्स टीमला या महत्वपूर्ण धावा पाहिजेच असतील कारण की जर एक सन्मानजनक स्कोअरकडे तुम्हाला वाटचाल करायची असेल ना तर अशा धावा तुम्हाला येणं गरजेचं असेल. 37 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. महेशला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहताय. इथे अगदी खोलात टाकले या बॉलला
क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये तैनात असेल तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचलंय 5 बाद 38. पुनश्च एकदा इथे कॅश प्राइज आलंय निकेश साठी. विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर सन्माननीय नरेंद्रजी गोमारे साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे आलंय. निकेशला आता इथे पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. इथून धावा रोखणं गरजेचं असेल. 38 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. नवीन बॅटर आपण अगदी तिथे फलंदाजीसाठी पाहत आहे. पुन्हा एकदा सागरच्या बॅट मधून ऑन साइडला हा फटका पाहताना दिसतोय. क्षेत्ररक्षकाकडून फंबल पाहायला मिळाले. चेंडू पाहूया सीमा रेषा पार आलाय. सागरच्या बॅट मधूनचा हा पहिला चौकार. या चौकाराच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 बाद 42. कुठे त्या 33 धावा होत्या पहिला चेंडू फेकेपर्यंत, परंतु या 3 चेंडूचा जर विचार केला ना एकूण 9 धावा मिळाल्यात त्या श्रवण रॉकर्स या टीमला. 42 धावा एकूण धाव फलकावरती आहेत. मी म्हटलं होतं की अगदी जर पहिल्या सत्रामध्ये 40 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोर झाला ना तर एक सन्मानजनक स्कोर इथे उभारला जाऊ शकतोय. त्याच दिशेने आता वाटचाल करताना दिसतोय श्रवण रॉकर्स हा संघ. अजूनही जर विचार केला 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. कशा प्रकारे धावा बनवल्या जाणार पाहणं गरजेचं असेल. निकेश आता टेन्शन मध्ये आला असेल. संपूर्ण श्री विरा 11 टीम सुद्धा आता टेन्शन मध्ये आले असेल. त्यांना सुद्धा माहिती आहे आता इथून सुद्धा कमबॅक केलं जाऊ शकतं या 3 चेंडूंवरती. निकेशचा पुढचा बॉल सागरसाठी. हाफ ट्रॅकर बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न तिथे झालाय. स्लोवर बॉल होता. अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा हा बॉल होता. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पुनश्च एकदा मी यापुढील होणारी मॅच क्वार्टर फायनल 3 प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तत्पूर्वी मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना वंश 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये 40-40 सरकार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपण इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. हा बॉल खोलात टाकले. वेगवान बॉल होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. प्रोटेक्शन असेल. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. फेकी अचूक होते. कलेक्शन चांगलं झालंय. एका धावेच्या साह्याने 5 बाद 43 धावा एकूण धाव फलकावरती लगावले गेल्यात. त्रेचाळीस धावा एकूण धाव फलकावरती आहेत. महेशचा हा फटका अगदी महत्वपूर्ण ठरू शकला असता या मॅच मध्ये, परंतु किती धावा पूर्ण केल्या जाणार. फेकी चुकीची झाली आहे. फंबल पाहायला मिळाले यष्टी रक्षकाच्या हातामधून. एक धाव, 2 धावा, तिसरी धाव पूर्ण केली गेली. चौथी धाव पूर्ण केली जाणार का. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोनही फलंदाजादरम्यान. 4 धावा पूर्ण केल्या गेल्या. 5व्या धावेचा प्रयत्नामध्ये फलंदाज महेश इथून होईल बाद. एकूण इथे धावा मिळाल्या 4. या 4 धावेच्या साह्याने 47 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 48 धावांचं आव्हान असेल ते श्री विरा 11 बीड संघाला. काय चुक्या झाल्यात या चुक्यांना आता सुधारावं लागेल श्री विरा 11 बीड संघाला. परंतु या चुका जर सुधारायच्या असतील ना तर तुम्हाला ही मॅच जिंकणं महत्वाचं असेल, कारण की ह्या इथून येणारी प्रत्येक मॅच तुमच्यासाठी अगदी नॉकआउट मॅच असेल. तर या पुढील मॅच साठी मी वारंवार विनंती करतोय वंश 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये 40-40 सरकार. तत्पूर्वी इनिंग्स ब्रेक मध्ये
40-40 सरकार. अगदी या दोन्ही संघांचा संघर्ष आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये. अगदी माझ्या समोर अगदी आपण पाहताय अनन्य 11 संघाचा एक छोटासा फॅन इथे माझ्या समोर जोडला गेलाय. तो अगदी खुश आहे. चला यापुढील होणारी मॅच अगदी तुम्हाला पाहायला मिळते. वंश 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये 40-40 सरकार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. तर यापुढील होणाऱ्या मॅचच्या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी सन्माननीय रोहिदासजी पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांनी यापुढील होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचे. चला वंश 11 संघाचा कर्णधार त्याचबरोबर 40-40 सरकार संघाचा कर्णधार आपल्याला मी वारंवार विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. पुनश्च एकदा देऊया तत्पूर्वी संधी डीजे मास्टरला. जोड साकली तिथे सलामीसाठी पाठवायचे. 48 धावांचं आव्हान त्यांच्या समोर उभं करण्यात आलंय श्रवण रॉकर्स या टीम कडून. सलामीची जोड साकली इथे रवाना होताना दिसतीये. संघाचा कर्णधार श्री विरा 11 बीट संघाकडून नितीन धुलेला आपण पाहताय. त्याच्या समवेत गोलंदाज निकेशला सुद्धा पाहताय. फलंदाजीसाठी ही सलामीची जोड साकली रवाना झाली आहे. निकेशचा जर विचार केला अगदी चांगली कामगिरी त्याची राहिली आहे तर अगदी इथे थोड्याच वेळामध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. रोहिदासजी पाटील साहेबांच्या हस्ते इथे नाणेफेकीचा कौल. एका बाजूला अगदी आपण पाहताय खंडू लोबी आणि त्याच्या समोर संघ असेल 40-40 सरकार संघाचा शुभम बेलोसे. नाणेफेकीचा इथं कौल करण्यात आलाय रोहिदासजी पाटील साहेबांकडून. अगदी जर विचार केला नाणेफेकीचा कौल वंश 11 संघाने इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्वरितच आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचे. मॅच अगदी इथून होईल सुरुवात. प्रामुख्याचा गोलंदाज अगदी आपण तिथे पाहताय दत्ता कराडेला अगदी रिव्हर एंड कडून जवळच्या एंड कडून त्याला सुद्धा माहिती आहे या एंड कडून धावा वाचवणं किती महत्वपूर्ण ठरू शकते या मॅच मध्ये. समोर फलंदाज असेल डावखोऱ्या हाताचा नितीन धुले. त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती निकेश रुटे. दोन्ही संघाचा जर विचार केला बीड संघाचे हे दोन्ही खेळाडू आहेत सातत्यपूर्व एकमेकांच्या विरोधामध्ये. हे दोन्ही स्ट्रायकिंग एंड वरचा आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरचे खेळाडू एकमेकांच्या समवेत अगदी ग्राउंड वरती खेळत असतात. आता त्यांचा एकमेकांचा तालमेल या मॅच मध्ये कसा हवी ठरतोय श्रवण रॉकर्स टीम वरती पाहणं गरजेचं असेल. या सत्रामध्ये अगदी सकाळचं सत्र पाहतोय. अगदी इतका काही ऊन पडलेला नाहीये. उन्हाचा प्रादुर्भाव नाहीये. बॉल ट्रॅव्हल करण्यामध्ये थोडीशी अगदी आपण जर पाहायला गेलं ना थोडंसं मिस ट्रॅव्हल होऊ शकतंय. फटके फसू शकतायत या सकाळच्या सत्रामध्ये. धावपट्टीचा जर विचार केला अजूनही दमटच असेल या मॅच मध्ये. दुसरी मॅच अगदी क्वार्टर फायनलची मॅच तिची दुसरी इनिंग तुमच्या भेटीला आली आहे. जशी जसा टाइम पुढे जात जाईल ना दुपारच्या सत्रामध्ये जाईल ना तशी तशी प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल या संपूर्ण मैदानावरती. मॅचला झाली आहे सुरुवात. दत्ता खराडेला पाहताय समोर नितीन धुले. इथे हा फटका अप्रतिम आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. आलाय हा नितीन धुलेच्या बॅट मधून या इनिंग्स मधला पहिला चौकार. देऊयात संधी पुनश्च एकदा.
ठरू शकते या संपूर्ण मॅच मध्ये। इथे पुढे सरसावून फटका मारायचा होता, अगदी स्ट्रेट फटका मारलाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसेल तत्पूर्वी नितीनच्या बॅट मधून आलाय लगातारचा दर्जेदार दुसरा चौकार। या चौकारच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय बिनबाद 8 वरती। चांगली कामगिरी आतापर्यंत पाहत आहे नितीन धुलेची या संपूर्ण मॅच मध्ये। अशीच खेळी त्याला करावी लागेल। 48 धावांचं मोठं आव्हान तुमच्या समोर आहे आणि अजूनही जर विचार केला 40 धावा तुम्हाला इथून बनवायचे। कशा प्रकारे या धावांचं पाठलाग केलं जाणार, कशा प्रकारे या धावा रोखल्या जाणार या सत्रामध्ये पाहणं गरजेचं असेल। पुन्हा एकदा दत्ता समोर, दत्ता रवाना झालाय गोलंदाजी मार्ग वरती। दत्ताचा हा बॉल खोलात टाकलाय, जेलबादची संधी निर्माण झाली आहे, चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून ही चुकी होणं अपेक्षित नसेल। एक तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजादरम्यान। असे प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके येणं अपेक्षित नाहीये। जेव्हा अशा मोठ्या मॅचेस तुम्ही इथे खेळत असता, नॉकआउट मॅच मध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला मोठे फटके खेळणं गरजेचं नाहीये। 8 धावा तुमच्या पहिल्या 2 चेंडूवरती आल्या होत्या, त्यानंतर हा फटका येणं गरजेचं होतं का, स्वतःला प्रश्न विचारावा लागेल नितीन धुलेला। एक धाव तत्पूर्वी बिनबाद 9 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात। दत्ता पुन्हा एकदा रवाना झालाय, एक धाव। आता नवीन बॅट्समन निकेशला तिथे पाहताय, कट करण्याचा प्रयत्न, फटका तर अप्रतिम आहे, पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय, किती धावा येणार पाहणं गरजेचं असेल। चेंडू चाललाय सीमा रेषा पार, आलाय हा दर्जेदार चौकार। देऊयात संधी डीजे मास्टर नरेशला। तर चौकार, त्यानंतर एक धाव, त्यानंतर हा पुन्हा एकदा चौकार। आता निकेशने सुद्धा त्याचे इरादे स्पष्ट केलेत। P1च्या षटकामध्ये कशी फटकेबाजी करायची असते ते श्रवण रॉकर संघाविरोधात तो करून दाखवताना दिसतोय येथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना। दत्ताचा हा बॉल अगदी वेगवान बॉल होता, खोलात टाकण्याचा प्रयत्न त्याचा चालू होता, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय। आतापर्यंत चांगली कामगिरी या दोन्ही फलंदाजांकडून, त्याचबरोबर आता दत्ताला सुद्धा इथे कमबॅक करावा लागेल। ज्या प्रकारचा हा वेगवान बॉल त्याने हाताळलाय ना, तसाच आणखी एक बॉल या षटकामध्ये हाताळावा लागेल या शेवटच्या चेंडूवरती। पुन्हा एकदा दत्ता सज्ज झालाय, राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर निकेशला पाहताय, अगदी खोलात टाकले या बॉलला। पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता षटक क्रमांक 1 इथे समाप्त झाले। एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती एकूण धाव संख्या लगावली गेली येते बिनबाद 13। या ब्रेक मध्ये पुन्हा एकदा संदीप डीजे मास्टर। थोडं स्पीडअप करा या मॅच मध्ये, खास करून श्रवण रॉकर्स टीम जास्त टीम मीटिंग घेऊ नका। 48 धावा डिफेंड करायचे, नॉकआउटची मॅच आहे, आम्हाला सुद्धा माहिती आहे इथे तुमची प्रत्येक बॉल इथे महत्त्वपूर्ण ठरू शकतोय। आता जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल श्रवण रॉकर्स संघाला, तर निश्चितच इथून विकेट मिळवणं गरजेचं असेल। अजूनही 4 षटकांचा खेळ इथून बाकी असेल, एकूण धावा 35 धावा तुम्हाला इथून चेस करायचेत। कशा प्रकारे या धावा चेस केल्या जाणार या 4 षटकांमध्ये, आतापर्यंत 13 धावा एकूण धाव फलकावरती लगावले गेल्यात। क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला, 3 क्षेत्ररक्षक आता P2च्या ओव्हर मध्ये आपल्याला 30 यार्ड सर्कल बाहेर जाताना दिसतील। एक क्षेत्ररक्षक अगदी आपण तिथे पाहताय लॉंग ऑफला, एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये, त्याचबरोबर एक एक्स्ट्रा कव्हरला। अगदी असे क्षेत्ररक्षक नितीन धुले, आपण सॉरी इथे थोडीशी चुकी झाली आहे माझ्याकडून। एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय लॉंग ऑफला तैनात करण्यात आला, एक लॉंग ऑनला आणि एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये असं क्षेत्ररक्षण इथे सजवण्यात आलंय नितीन धुलेच्या विरोधामध्ये। अगदी खांडपे गावचा एक सुपरस्टार खेळाडू अगदी आदेश मसेला आपण तिथे गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहताय। लेफ्ट हँडेड बॅट्समन त्याच्या समोर असेल, कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाणार पाहणं गरजेचं असेल।
नितीनसाठी हा बॉल तिन्ही यष्ट्या उडवून टाकल्यात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं म्हणत आदेश मसेने पहिला झटका प्राप्त करून दिलाय आपल्या संघासाठी. झटका क्रमांक 1 नितीन धुलेच्या माध्यमातून बसताना आई विरा 11 बीड संघाला देऊयात पुनश्च एकदा. झटका मिळवून दिलाय आदेश मसेने. त्याला सुद्धा माहिती आहे याच गावचा हा खेळाडू आहे, त्याला या खेळपट्टीचा बराचसा अनुभव आहे. कशा प्रकारे इथे धावा रोखल्या जाऊ शकतायत पाहणं गरजेचं असेल. आता नवीन बॅटर अगदी पाहत आहे पलसदरी ठाकूरवाडी संघाचा एक स्टार खेळाडू विलास होला बॅटिंग मार्क वरती सज्ज झालाय. क्वालिफायरच्या मॅचमध्ये त्याची आपण अगदी बॅटिंग पाहिली आहे. तिसऱ्या मॅचमध्ये जिथे निर्णायक मॅच होती विलासची संपूर्ण श्री विरा 11 बीड संघाची, तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे. आता तशीच फटकेबाजी आता इथे करावी लागेल. या P2च्या षटकामध्ये अजूनही जर विचार केला एकूण 35 धावा इथून बनवायचे कशारित्या इथं पूर्ण केल्या जाणार पाहणं गरजेचं असेल. इथे कट केले या बॉलला, चेंडू चाललाय पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू आलाय सीमा रेषा पार. आलाय हा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या यष्टीरक्षकाच्या पाठीमागच्या बाजूस नेहमीच आउटफील्ड सर्वाधिक फास्ट असते. तिथे जेव्हा एखाद्या क्षेत्ररक्षकाकडून फंबल पाहायला मिळतो ना, तिथे नेहमीच तेव्हा त्या धावा तुम्हाला महागड्या ठरू शकतात येणाऱ्या संपूर्ण या सत्रामध्ये. इथे हा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, आता पॉइंट आणि गलीच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न विलासच्या माध्यमातून झालेला. शांत आणि संयमी खेळ इथे पाहताना पाहतोय. विलासच्या माध्यमातून एक धाव, या एका धावेच्या साह्याने एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 1 बाद 18 या धाव संख्येवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे. 1-11 आपण आपला डिसिजन दिला नाहीये आमच्यापर्यंत. 1-11 संघाने इथे प्रथमतः फलंदाजी करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय, तर 40-40 सरकार संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षणाचं आमंत्रण त्यांनी दिलाय. हा बॉल अगदी फसवा बॉल होता. गुड लेंथ वरती हिट केला. कट करण्याचा प्रयत्न इथे चालू होता. फलंदाज निकेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता स्कोर थांबून राहिले ते 18 धाव संख्येवरती. खेळाडूला पुन्हा एकदा वाव देत असताना नरेंद्रजी गोमारे साहेबांकडून षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. त्यांचं या संपूर्ण संघावरती असणारं प्रेम अगदी आपण प्रत्येक इनिंग मध्ये त्यांच्याकडून बक्षीस लावताना पाहताय. अगदी या विभागातील सर्वाधिक पुन्हा एकदा आदेश मसे सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. इथे हा बॉल कट करण्याचा प्रयत्न वारंवारचा अगदी पाहताय. हा निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. तत्पूर्वी या ब्रेक मध्ये पुन्हा एकदा मी आमंत्रित करेन कोंदिवडे गावाचे विद्यमान सरपंच प्रमोदजी देशमुख साहेबांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती उपस्थित झाले त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने वासरीखोंडा प्रीमियर लीग पर्व 7वे मध्ये सहर्ष असे स्वागत देऊया. तत्पूर्वी या ड्रिंक्स ब्रेक मध्ये पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी. भेट देण्यासाठी अगदी आपण इथे पाहताय कोंदिवडे गावचे विद्यमान सरपंच प्रमोदजी देशमुख साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत. अगदी आपण पाहताय ऑन स्क्रीन
स्टार टेनिस क्रिकेट वर्ल्डच्या माध्यमातून अगदी ग्राफच्या माध्यमातून या दोन्ही संघांच्या कशी धावा इथे बनवल्या गेल्यात या पहिल्या 2 षटकांमध्ये त्या तुम्ही पाहिल्या जाऊ शकतात. अगदी चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांची नेहमीच हे राहिलं आहे, ध्यास राहिला आहे. त्यांचं टार्गेट असेल स्टार टेनिस क्रिकेट वर्ल्डच्या माध्यमातून इथे चांगली कामगिरी अगदी आपण इथे पाहत आहे. त्यांच्या माध्यमातून अगदी आपण इथे पाहताय ग्राफ दाखवण्यात आले ऑन स्क्रीन, तुम्ही ते पाहिले सुद्धा असतील. प्रत्येक ओव्हरमध्ये स्कोअरबोर्ड दाखवणं असेल, मॅच संपल्यानंतर मॅच समरी दाखवणे असेल, प्लेयर ऑफ द मॅच असेल, अगदी क्लिअरिटी क्वालिटी आणि ग्राफिक्स सुद्धा त्यांच्या माध्यमातून अप्रतिम पाहत आहे. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती दत्ता कराडेला तुम्ही तिथे पाहताय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय आपण थोडा स्पीड घ्यायचे, स्पीडअप करायचे. आपल्याकडे वेळेचं बंधन असतील. आजच्या दिवसामध्ये एकूण 7 सामने खेळवायचे. एका सामन्याचा खेळ इथे पूर्ण झालाय. अजूनही जर विचार केला या सामन्याला धरून अजूनही 6 सामने खेळवायचे. यापुढील होणारा सामना जर असेल 111 आणि त्यांच्या विपक्षामध्ये 40-40 सरकार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल जो डिसिजन 111 संघाने घेतलाय त्यांनी लगेचच त्यांच्या डिसिजनवरती अंमलबजावणी करायची आहे. 111 संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचं डिसिजन त्यांनी स्वीकारलंय. दत्ताचा हा बॉल विलाससाठी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पुनश्च एकदा चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. हा येईल एक विलासच्या बॅट मधला दर्जेदार आलेला चौकार. देऊया संधी डीजे मास्टर. दत्ताच्या आता संपूर्ण गोलंदाजीवरती इथे हाणामारी केली जाते. पहिल्या षटकामध्ये सुद्धा धावा बनवल्या गेल्या होत्या. आता वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा हा गोलंदाज आलाय ना, अगदी पहिल्याच चेंडूवरती इथे आक्रमण चढवण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो श्री वीरा 11 बीड संघ. इथे फटका खेचायचा होता ऑन साइडला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सरळ कॅच देऊन बसलाय विलास होलाच्या पारीचा झाला इथे अंत. झटका क्रमांक 2 इथे बसलाय तो श्री वीरा 11 बीड संघाला. विलासच्या माध्यमातून देऊया तत्पूर्वी संधी पुनश्च एकदा डीजे. हा सुद्धा एक विस्फोटक फलंदाज आहे. एकूण जर धाव फलकाचा जर विचार केला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. आता दत्ता इथे कमबॅक करताना दिसतोय राईट हँडेड बॅट्समन साठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने अगदी सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती वेगवान गोलंदाज आहे. 30 यार्ड सर्कल बाहेर जर विचार केला 5 क्षेत्ररक्षक तैनात दिसतील. इथे हा ट्रॅकर बॉल होता. फटका खेचायचा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक कव्हरचा येईल चेंडू खाली. अप्रतिम झेल इथे मिळाली आहे श्रवण रॉकर्स टीमच्या या खेळाडूकडून. झटका क्रमांक 3 इथे बसलाय लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती. दत्ता कराडेचं कराल तेवढं कौतुक कमी आहे या मॅच मध्ये. या तिसऱ्या झटकाच्या साह्याने जर धाव फलका जर विचार केला 22 धावा एकूण धाव फलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. देऊया संधी पुनश्च एकदा
जी गायकवाड साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असे स्वागत. अगदी पुढील इनिंग्समध्ये ते सुद्धा आपल्या समवेत समालोचनासाठी जोडले जातील. अगदी नवीन बॅटर अगदी आपण इथे पाहता नॅट नंबर 5 इथे रवाना झालाय स्वप्नील देशमुख. धाव संख्येचा जर विचार केला 22 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. पुन्हा एकदा दत्ता तयार झालाय ऑन हॅट्रिक, त्याला सुद्धा आपण पाहू शकताय या मॅच मध्ये. दत्ताचा हा बॉल एक निर्णायक बॉल ठरू शकतो या संपूर्ण इनिंग्स मध्ये. इथे हा बॉल अगदी खोलात टाकले. या बॉलला हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून झाला होता स्वप्नीलच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्याने 23 धावा एकूण धाव फलकावरती लगावले गेल्यात. 48 धावांचं पाठलाग अगदी आपण इथे पाहताय ते श्रवण रॉकर्स अगदी श्री वीरा 11 टीम कडून डिफेंड करताना अगदी आपण पाहताय श्रवण रॉकर्स या संघाला. जशी जशी दुपारच्या सत्रामध्ये वाटचाल होईल तशी तशी अगदी आपण पाहताय प्रेक्षकांची गर्दी अगदी या मैदानाला भेट देण्यासाठी येते. क्रिकेट प्रती असणारं प्रेम अगदी या रविवारच्या दिवशी या सामन्यांना भेट देण्यासाठी शृंखला पाहण्यासाठी प्रेक्षक अगदी गर्दी करताना दिसत आहेत. दत्ताचा हा बॉल स्विचिटचा प्रयत्न फटका यशस्वी ठरलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅन आणि गलीच्या मधून येईल हा चौकार. या चौकाराच्या साह्याने धाव फलकाचा जर विचार केला 27 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही जर विचार केला एक चेंडूचा खेळ इथून बाकी असेल. दोन अजूनही जर पाहायला गेलं षटक येणं इथून बाकी असेल. येणारे चेंडू असतील 13 आणि धाव्यांची गरज असेल ती 21. मोठी फटकेबाजी करण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसतोय पुन्हा एकदा निकेश. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक सुद्धा पाहायला मिळालं दत्ताच्या माध्यमातून. परंतु आता पुन्हा एकदा आक्रमण चढवताना दिसतोय श्री वीरा 11 बीड संघ. इथे फटका पुन्हा एकदा खेचायचा होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली जज करतोय. झेल झालीये ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय निकेशच्या माध्यमातून. फेकी चुकीची झालीये. अगदी यष्टीरक्षकाच्या बऱ्याचशा उंचीवरती हा थ्रो करण्यात आला. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. एकूण धाव संख्या 29 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारे चेंडू असतील 12. 19 धावांची गरज असेल. तत्पूर्वी या ब्रेक मध्ये देऊयात संधी पुन्हा एकदा डीजे. जर इथून विचार करायला गेलं 2 षटकांचा खेळ इथून बाकी असेल. 12 चेंडूंमध्ये 19 धावा इथे बनवायचे आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आता आपण पाहाल स्वप्नील देशमुखला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती निकेश सलामीसाठी आलेला हा सलामीवीर अजूनही धावपट्टीवरती खेळताना दिसतोय. 12 चेंडू 19 धावा इथे बनवायचे आहेत. अनुजला अगदी आपण पाहताय दूरवरच्या एंड कडून गावठाण एंड कडून गोलंदाजी मार्क वरती अनुज पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय. 12 चेंडू 19 धावा इथे कशा डिफेंड केले जाणार पाहणं गरजेचं असेल. एक उजव्या हाताचा फलंदाज स्वप्नील देशमुख वर्णे गावचा हा खेळाडू बराचसा अनुभव आहे क्रिकेटचा. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट त्याचबरोबर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर अगदी आपण क्षेत्ररक्षक पाहताय बॅकवर्ड कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. अगदी जर 30 यार्ड मध्ये जर पाहायला गेलं पॉइंट गली थर्डमॅन आणि फाईन लेग मध्ये असे 4 क्षेत्ररक्षक तैनात दिसतील. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार अनुजच्या माध्यमातून. इथे फटका कट करण्याचा प्रयत्न चालू होता. निर्धाव चेंडूची होती सांगता ऑफस्टमच्या बाहेर ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय गोलंदाज अनुजला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. येणारे चेंडू असतील 11 आणि 19 धावांची गरज असेल. अगदी इथे पुन्हा एकदा खेळाडूला वाव देत असताना सन्माननीय प्रदीपजी लाड साहेबांकडून स्वप्नील देशमुखने जर 3 षटकार लगावले तर 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. अनुजचा हा बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता
अप्रतिम गोलंदाजी अनुजच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आहे. लगातारचा दुसरा निर्धाव बॉल. आता समीकरण बदलले. येणारे चेंडू असतील 10 आणि 19 धावांची गरज असेल. अनुजचा हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. तर आपल्या समवेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी भारत जिओचे पुरस्कर्ते ज्यांनी आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी इंटरनेट पुरवलंय असे सागरजी भोईर साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने आपल्या या स्पर्धेत आल्याबद्दल सहर्ष असे स्वागत आणि आपलं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून सहर्ष असे आभार. पुन्हा एकदा इथे मॅचला होईल सुरुवात. आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 9 आणि 18 धाव्यांची गरज असेल. पुन्हा एकदा अनुज सज्ज झालाय. समोर अगदी जर पाहायला गेलं निकेशला पाहताय 9 चेंडू 18 धाव्यांची इथून गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथे स्विच हिटचा प्रयत्न अयशस्वी ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडूची झाली आहे. पुनश्च एकदा सांगता आतापर्यंत जर या षटकाचा जर विचार केला ना 4 चेंडूंमध्ये 3 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अनुज. अप्रतिम कामगिरी करताना दिसतोय. 18 धावा अजूनही चेस करायचेत. येणारे चेंडू असतील 8. अजूनही जर विचार करायला गेलो ना आपण जवळच्या एंड वरतून या धावा सहज चेस केल्या जाऊ शकतात. परंतु शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जाणार पाहणं गरजेचं असेल. अनुजचा हा बॉल अगदी खोलात टाकले. या बॉलला क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन मध्ये तैनात नसेल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. आता समीकरण पुनश्च एकदा बदललंय. येणारे चेंडू असतील 7. 16 धाव्यांची गरज असेल. धाव फलकाचा जर विचार केला 32 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. 7 चेंडू 16 धावा. निकेश त्याच्याकडे स्ट्राईक ठेवणार का पाहणं गरजेचं असेल. शेवटच्या षटकामध्ये जर कालच्या दिवसामध्ये जर विचार केला ना 25 धावा सुद्धा चेस केल्या गेल्या शेवटच्या षटकामध्ये आणि तिथून सुपर ओव्हर सुद्धा होताना पाहिली गेली आहे. इथे हा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केले. स्ट्राईक ठेवण्याचा मानस असेल निकेशचा. या एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. मिसफिल्ड झाली आहे परंतु निकेशला माहिती आहे ही मिसफिल्ड त्याला मागात ठरू शकते. स्ट्राईक त्याला त्याच्याकडे ठेवायची आहे. येणारे चेंडू असतील 6 आणि इथून धावांची गरज असेल 15 धाव्यांची गरज. आता इथे विचार करावा लागेल श्रवण रॉकर संघाला कोणत्या खेळाडूला आता गोलंदाजी द्यायची आहे. या रिव्हर एंड कडून रिव्हर एंडचा जर विचार करायला गेलो ना सर्वाधिक धावा याच एंड कडून या संपूर्ण शृंखलेमध्ये बनवल्या गेल्यात. कालच्या दिवसामध्ये अगदी नेहा 11 संघाला आपण याच एंड कडून 25 धावा शेवटच्या षटकामध्ये कुटताना सुद्धा पाहिल्यात आणि तिथून एक आपण सुपर ओव्हर सुद्धा पाहिली. येणारे चेंडू असतील 6 आणि 15 धावेची गरज असेल. इथून कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती विश्वास टाकणार. 15 धावा इथून डिफेंड करायचे. निकेशला अगदी आपण तिथे पाहताय सलामीसाठी आलेला हा सलामीवीर 15 धावा इथे बनवणार का पाहणं गरजेचं असेल. चला हर्षल वरती इथे कमान सोपवताना पाहतोय आपण. कर्णधार पाहताय. कर्णधार त्याचबरोबर संपूर्ण खेळाडू त्याला प्रोत्साहन देत असताना तू या धावा डिफेंड करू शकतोय. येणारे 6 चेंडू 15 धावा इथे बनवायचे आहेत. जर सामना टाय झाला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर मध्ये जाईल. स्पर्धेचा नियम आहे टाय झाली मॅच तर सुपर ओव्हर खेळवण्यामध्ये येईल. 6 चेंडू 15 धावा इथे बनवल्या जाणार का. सलामीसाठी आलेला सलामी वीर अजूनही धावपट्टीवरती खेळताना दिसतोय. 6 चेंडू 15 धावा. समोर असेल निकेश रुटे आणि गोलंदाजी मार्क वरती हर्षलला तुम्ही पाहताय. इथे पुन्हा एकदा सामन्याला होतीये सुरुवात. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात आली आहे. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड मिड विकेट मध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला लॉंग ऑफला आणि त्याचबरोबर एक बॅकवर्ड कव्हर्स रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. रणनीती आखली जाते गोलंदाजाकडून. 6 चेंडू 15 धावा इथे डिफेंड करायचे. समोर जर फलंदाज पाहायला गेला निकेश रुटेला तिथे पाहत आहे. 6 चेंडू 15 धावा कशा इथे डिफेंड केल्या जाणार पाहणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण इथे सजवण्यात आले. या हा पहिला चेंडू अगदी एक महत्वपूर्ण चेंडू राहू शकतो या संपूर्ण मॅच मध्ये. वातावरण शांत झालंय.
हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, समाचार घ्यायचा होता, पंचांचा डिसिजन येणं इथून बाकी असेल. अवंतरच्या स्वरूपात निश्चितच तिथे एक धाव मिळाली गेली आहे. आता समीकरण बदलताना दिसतोय. 6 चेंडू 14 धावेंची गरज असेल. वातावरण तापलं गेलंय आता. या अवांतर धावेने निश्चितच धावांचं लक्ष कमी होताना दिसतोय. जितक्या अवांतर धावा येतील तितका श्री वीरा 11 बीड संघाला निश्चितच इथे महत्वपूर्ण ठरू शकतात या येणाऱ्या संपूर्ण अवांतर धावा. 6 चेंडू 14 धावा. समोर सलामीसाठी आलेला फलंदाज निकेश रुटेला पाहत आहे. हर्षलचा हा बॉल, पंचांचं डिसिजन येणं इथून बाकी असेल. मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल केला. एक धाव पूर्ण केली जाते. फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. तत्पूर्वी एक धाव इथे सहज पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये स्वप्नील देशमुख इथे झालाय बाद. झटका क्रमांक जर इथे विचारायला गेलं तर चौथा झटका इथे बसलाय श्री वीरा 11 बीड संघाला. या एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 35. अजूनही जर विचार केला येणारे चेंडू असतील 5 आणि धावांची गरज असेल तर, आणि इथे बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू आहे का पाहणं गरजेचं असेल. ऑफिशियल्स इथे जोडले जातील. कोणत्याही संघाचा 12वा प्रतिनिधी, कोणताही अतिरिक्त खेळाडू इथे हा डिसिजन पाहण्यासाठी येऊ शकत नाहीये. ऑफिशियल्स फक्त इथे जाऊ शकतात हा डिसिजन पाहण्यासाठी. डिसिजन पेंडिंग असेल. एक महत्वपूर्ण डिसिजन या मॅच मध्ये राहू शकते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येणारे चेंडू असतील 5 आणि 13 धाव्यांची गरज इथून असेल. 5 चेंडू 13 धाव्यांची गरज असेल. विलासला अगदी आपण पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्वप्नील इथे धावबादच्या स्वरूपात बाद झाला. निकेश रुटे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वर. हा बॉल खोलात टाकले. या बॉलला किती धावा इथे मिळवल्या जाणार का? 2 दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केले जाणार का? निकेश रुटे इथे आता कोणता फलंदाज बाद झालाय पाहणं गरजेचं असेल. पंच ऑफिशियल निश्चितच इथे डिस्कशन करतील आणि त्यानंतरच इथे डिसिजन आपल्यापर्यंत सुपूर्द करतील. एक धाव तर सहज इथे पूर्ण केली गेली आहे. इथून समीकरण बदलेल. 4 चेंडू आणि 12 धाव्यांची इथून गरज असेल. कोणता फलंदाज इथून बाद झालाय? विलास झालाय इथून बाद. अजूनही जर विचार केला निकेश रुटे अजूनही सलामीसाठी आलेला फलंदाज सुखरूप असेल. त्याच्या खांद्यावरती आता जिम्मेदारी असेल. येणारे चेंडू असतील एकूण 3 आणि 12 धावा इथे बनवायचे. 2 मोठ्या फटक्यांची इथे गरज आहे. एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे. दुसरी धाव घेत असताना फलंदाज झाला इथे बाद. 4 चेंडू बाकी आहेत. माफी असावी. विजय आता नवीन बॅटर अगदी तिथे पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. 4 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे. 12 धावा बनवायचे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. शरीराचा वेध घेतला या बॉलने. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. प्रत्येक येणारा निर्धाव बॉल इथे समीकरण बदलताना दिसेल. 3 चेंडू 12 धावा. आता इथून मोठा फटका येणार गरजेचा असेल. जेव्हा इथे मोठा फटका येईल तेव्हाच प्रेशर रिलीज होईल. तो निकेश रुटेच्या खांद्यावरचं मोठा फटका येणं गरजेचं असेल. इथून कशा प्रकारे हा फटका येणार पाहणं गरजेचं असेल. यापुढील होणारी मॅच 1-11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये 3 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. यापुढील मॅच 1-11 आणि 40-40 सरकार. 1-11 संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलाय. हा बॉल अगदी खोलात टाकले. या बॉलला किती धावा घेणार? या चेंडूवरती फंबल पाहायला मिळाले. आउटफील्ड थोडीशी खराब होती. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले का पाहणं गरजेचं असेल. फेकी अप्रतिम होती. कलेक्शन अप्रतिम होतं. पंचांनी हा डिसिजन पोहोचवलाय थर्ड अंपायर कडे. डिसिजन असेल इथून पेंडिंग. एक महत्वपूर्ण डिसिजन राहील या मॅच मधला.
एक धाव तर पूर्ण केली गेली आहे. दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथे बाद झालाय का की इथून सेफ असेल पाहणं गरजेचं असेल. जर 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या तर 2 चेंडू 10 धाव्यांची गरज असेल. जर इथून बाद झाला फलंदाज तर 2 चेंडू 11 धाव्यांची गरज असेल आणि सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर यापुढे इथे ही मॅच सुपर ओव्हर मध्ये जाताना दिसेल. इथून पुन्हा एकदा डिसिजन पेंडिंग. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे आणि इथून बॅट्समन असेल सेफ. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. येणारे चेंडू 10 धाव्यांची गरज असेल. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर निश्चितच सुपर ओव्हर खेळवली जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू 10 धावा. निकेश रोटेला पाहताय सलामीसाठी आलेला हा फलंदाज 2 चेंडू 10 धावा इथे पूर्ण करणार का की हर्षल या धावा वाचवताना दिसणार. 6 चेंडू 15 धाव्यांची गरज असताना या खेळाडूने आतापर्यंत फक्त 5च धावा खर्च केल्यात. इथे फटका खेचायचा होता ऑफ साइडला कव्हर क्षेत्रामध्ये. 2 धावा पूर्ण केल्या जाणार का. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय विजय इथे बाद आणि आता फक्त औपचारिकता बाकी असेल. इथून जर कोणतीही चुकी जर गोलंदाज हर्षलने केली ना तरच फक्त हा सामना श्री वीरा 11 बीड संघ जिंकताना दिसेल. झटका क्रमांक जर विचार केला तर इथून बसलाय 6वा. एकूण धाव फलकावरती धावा आहेत त्या 39. येणारे चेंडू असेल 1 आणि धावांची गरज इथून असेल ती 9. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचे. हर्षलला अगदी आपण पाहताय शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार. जर चुकी झाली गोलंदाजाकडून इथून तर निश्चितच या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं जाऊ शकतंय ते श्री वीरा 11 बीड संघाकडून. परंतु आता हाणामारी करावी लागेल ती फलंदाज निकेशला. हा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे सहजरित्या क्वालिफाय होताना दिसतोय श्रवण रॉकर्स टीम. अगदी ज्या चुक्या